हृदयस्पर्शी कथा. आज अण्णांच्या पत्नीला जाऊन 1 वर्ष झालं होतं. त्यामुळे त्यांचं मन भरून आलं होतं आणि उदास वाटत होतं. अण्णा गॅलरीत बसले होते आणि पत्नीची आठवण येत असल्यामुळे जणू त्यांना आवाज आला. "अहो, गॅलरीत काय बसलाय? आत या, गरमागरम चहा घ्या. पावसाची वाट पाहत काय बसलाय? वर बघा, ढग भरून आलेत, पण ते परत विरून जातील. चक्क प्रकाश पडेल. अहो, ऐकलत का?" "हो हो, आलोच मी," असं म्हणत अण्णा आतमध्ये आलेत. आत पाहिलं तर कोणीच नव्हतं. सूनबाई कामाला गेली होती आणि चिन्मय शाळेत गेला होता. अण्णांचा मुलगा तोही कामाला गेला होता. रमा गेली आणि घराची काया पालटली. घर खायला उठतं आता. पाऊस पडायला लागला की रमा गरमागरम भजी बनवायची. आता तसं काहीच नव्हतं. सूनबाई संध्याकाळी कामावरून येणार, येताना विकत पोळ्या आणणार, भाजी काहीतरी बनवेल. झालं, जेवण तयार. अण्णांना अडचण वाटत होती. अण्णा व चिन्मय यांची मात्र मैत्री होती. अण्णा चिन्मयला शाळेत सोडत, डबा, बॉटल सगळं बरोबर द्या, वेळेवर जा, असं म्हणत सुनबाई धावत निघत असायची. आजोबा, आई गेली ना? चला मग आपण गप्पा मारूया. हो, पण शाळेत वेळेवर जायचे आपल्याला, उगीच उशीर व्हायला नको, अण्णा म्हणाले. हो हो आजोबा, संध्याकाळी बागेत जाऊया, तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे, चिन्मय म्हणाला. जाऊया शाळेत, जायची तयारी कर. होमवर्क पूर्ण केलाय का? आवर पटकन, असं म्हणत आजोबा पसारा सगळा आवरू लागले. चिन्मयची तयारी झाली. त्याला शाळेत सोडत अण्णा रमत-गमत येत होते. एवढ्यात आवाज आला. "अण्णा, इकडे ये." "कसं काय चाललंय घरी?" हनुमंतराव म्हणाले. "बरं आहे बाबा, तुझं कसं काय?" "काय सांगू बाबा, सकाळी झोप येत असताना मुलाचं आणि सुनेचं बोलणं ऐकलं. त्यांना माझी अडचण होत आहे. ते दोघेही मला वृद्धाश्रमात ठेवायला निघाले आहेत." "खरंच का रे? मी एवढा वाईट आहे?" "एवढी संपत्ती मिळवली, राब-राब राबलो, मुलाला शिकवलं, सगळं काही रांकेला लावलं आणि आज माझी अडचण होत आहे. मुलाने जे काही मागितलं ते आणून दिलं. बाईक मागितली, कर्ज काढून दिलं. आता माझं काय चुकलं रे? माझी जागा वृद्धाश्रमात?" असं म्हणत हनुमंतराव त्यांचे पाणावलेले डोळे पुसत होते. अण्णाही स्तब्ध झाले. त्यांनाही भीती वाटत होती. आपली स्थिती अशीच तर होणार नाही ना? परत ते सावरले. "हनुमंता, काळजी करू नकोस. तुझ्या मुलाला मी भेटायला येईन. मी सांगेन वृद्धाश्रमात पाठवू नका." "असा कसा पाठवेल तो? त्याचे बाबा आहेत. हाताला धरून चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं. आज कुटुंब सांभाळतोय. तुझ्या कुटुंबात बाबांना जागा नाही का?" असं खडसावून विचारतो. "तू घाबरू नकोस. मी, विजय आम्ही सगळे येऊ." "मग तर झालं ना," अण्णा म्हणाले. "तुम्ही यायच्या आधी माझी रवानगी वृद्धाश्रमात झाली नाही म्हणजे मिळवलं," हनुमंतराव म्हणाले. "चल आता जाऊया. विजय, तू पण चल. आपण त्यांच्या घरी जाऊया, त्याला विचारूया," अण्णा म्हणाले. "आता नको. आता सगळे बाहेर पडण्याच्या घाईत आहे. संध्याकाळी नक्की ये." "ठीक आहे, आम्ही संध्याकाळी येऊ." अण्णा घरी आले. डोक्यात मात्र विचारचक्र चालू होतं. आज त्यांच्याकडे ही परिस्थिती आहे, उद्या आपल्याकडे का असणार नाही? काहीतरी विचार करायला हवा. काय चुकतंय आपलं ते शोधायला हवं. तेवढ्यात चिन्मय आला. "आजोबा, आज संध्याकाळी आपल्याला बागेत जायचं ना? लक्षात आहे ना?" चिन्मय आजोबांकडे पाहत म्हणाला. "जाऊया, पण आज आपण दुसऱ्या आजोबांच्या घरी जाऊ, नंतर बागेत जाऊ." अण्णा त्याला समजावत म्हणत होते. "काय हो आजोबा, असं करतात? मित्रांना सांगून आलोय ना." "तुझ्या मित्राला पण मी भेटायला येणार आहे, पण थोडा उशिरा जाऊया. आधी आजोबांकडे जाऊया, तिकडून तसेच तुझ्या मित्रांना भेटूया." मग तसं झालं. "बरं, माझा छकुला किती छान दिसतोय. असाच हसत राहा बाळा. हातपाय धुवून घे, जेवायला वाढतो. तुझा अभ्यास कर, मग निघूया आपण." असं म्हणत आजोबांनी चिन्मयला जेवण वाढलं. अण्णांच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं. हा प्रश्न कसा निकालात काढायचा हीच दुविधा होती. काही सुचत नव्हतं त्यांना. रमा आज असायला हवी होती. तिने हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला असता. "आजोबा, झाला माझा अभ्यास, चला निघूया," चिन्मय म्हणाला. "ठीक आहे, चला," असं म्हणून अण्णांनी विजयला फोन लावला. "विजय, येतोस ना तू? लगेच निघ, मी खाली येतोय." "ठीक आहे." हनुमंतराव यांच्या घराजवळ ते आले. त्यांनी दारावरची बेल वाजवली. दार उघडले. "या या, आज सगळे इकडे कसे?" हनुमंतरावांचा मुलगा म्हणाला. "आलो भेटायला सर्वांना," विजय म्हणाला. "असं एकदम भेटायला काहीतरी असणार नक्कीच," मुलगा म्हणाला. "तुझे काम वगैरे कसं चाललंय बाळा? आणि नकुल कुठे आहे?" अण्णा म्हणाले. "नकुल, ये लवकर, बघ आजोबा आले.
आणि तुझा मित्र चिन्मय पण आलाय. नकुल धावत आला. त्याने चिन्मयला आतमध्ये नेले. हनुमंतराव आपल्या मित्राकडे पाहू लागले. आम्ही असं ऐकलंय की बाबांना वृद्धाश्रमात सोडतोय, अण्णा म्हणाले. कोणी सांगितलं तुम्हाला? हनुमंतरावांचा मुलगा म्हणाला. मी ऐकले आहे स्वतःच्या कानांनी. तुम्ही मला वृद्धाश्रमात सोडत आहात, हनुमंतराव म्हणाले. मग काय करणार आम्ही? दोघेही नोकरीला, नकुल शाळेत. यांना कोण पाहणार? वृद्धाश्रमात सगळी सोय आहे. तिथे पाहायला लोक आहेत, करमणूक पण होते. आणखी काय पाहिजे? फुकट नाही, 10,000 रुपये मोजणार आहे मी यासाठी दर महिन्याला, हनुमंतरावांचा मुलगा म्हणाला. अरे सगळं ठीक आहे. तिथे प्रेम, वात्सल्य हे सगळं कुठे मिळणार तुला? बाबांना सोडून राहवेल का? नकुलला विचारलंस का? अण्णा म्हणाले. त्याला काय विचारायचं? तो छोटा आहे, छोटा मुलगा आहे. अये, तो सुद्धा या घराचा एक घटक आहे. त्याला त्याचे आजोबा हवेच आहेत ना. नकुलला शाळेत सोडतात, बागेत घेऊन येता. आणखी काय हवंय तुला? लहानपणी बाबांनी सोडून नाही दिलं. शाळेत पाठवलं, शाळा सुटल्यावर घरी आणलं. मग बाबांना का शिक्षा? हे बघ, झाड मोठं होतं, फळ देतो, सावली देतो. तसं घरातला मोठा माणूस असतो. कुटुंबात कुटुंबाचा आधार असतो. झाडाच्या मुळाला घाव घातला तर ते कोलमडून जातं. तुम्हाला तर चांगली संधी आहे. आईबाबांचे ऋण फेडायचे, ते सोडून आईबाबांना वाऱ्यावर सोडायचे. हा कुठला न्याय बाळा? तू थोडा विचार कर. हाडामासाचा सजीव जीव, भारतीय संस्कृती, सुसंस्कृतपणा. या भारतात श्रावण बाळासारखे मुले जन्माला आली. त्या भारतात वृद्धाश्रम येणे हेच मुळी चुकीचे आहे. वृद्धाश्रमाची गरज भासली नाही पाहिजे. प्रत्येक मुलाने आईबाबांना सांभाळून घेतले पाहिजे. प्रत्येक आईबाबांनी मुलांना समजून घेतले पाहिजे, अण्णा म्हणाले. खरंच असं झालं तर भारताचं नंदनवन होईल, विजय म्हणाला. मुलाचे डोळे पाण्याने डबडबले. बाबा, मी खरंच चुकलो. पुन्हा मी असा विषय कधीच काढणार नाही. तुम्ही आम्हाला हवे आहात. नकुलला आजोबा हवे आहेत. कामाला बाई ठेवून व नकुलला सांभाळायला कोणीही ठेवले तरी प्रेम नाही कोणी देणार. प्रेम विकत मिळत नाही हे आम्हाला कळालं आहे. बाबा, मला माफ करा. त्यांचा मुलगा त्यांच्याकडे माफी मागत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. आज एका वृद्धाला न्याय मिळाला होता. आपल्या भारत देशात अनेक वृद्ध आहेत, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक दाम्पत्याने देखील आपल्या मुलाला व सुनेला समजून त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवाव्यात आणि मुलाने आणि सुनेने देखील वृद्ध दाम्पत्याला आपल्या दैनंदिन जीवनातून थोडा वेळ त्यांना द्यावा, थोडं समजून घ्यावं. आणि वृद्धापकाळ हा सर्वांचाच येणार, तो कोणाला चुकणार नाही. त्यामुळे जोडीदाराशिवाय जगताना त्यांना फक्त आपल्या दिनचर्येतील थोडा वेळ, आपुलकीचे 2 शब्द आणि काय हवं नको ते विचारणारं कोणीतरी आपलं हवं असतं. वृद्ध आईवडिलांमध्ये जर मुलाने आणि सुनेने आपले मुलं बघितली तर अशा समस्या येणारच नाही. कारण जगात काहीही झालं तरी आपल्या मुलाचं अहित कधीच ते चितणार नाही आणि दुर्लक्षसुद्धा करणार नाही. यावर नक्कीच सगळ्यांनी विचार करावा. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.